हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। हम लोगों ने जो सिलसिला स्टार्ट किया था नवोदय के एग्जाम के ओरिएंटेड, जिसमें मैथमेटिक्स, रीजनिंग और मराठी के बहुत से बेहतरीन बेहतरीन से सवाल हम लोग सवालों पे डिस्कशन कर रहे हैं और करते रहेंगे जब तक एग्जाम आ नहीं जाती। तो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इंस्टीट्यूट के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा और और अपने दोस्तों में भी शेयर जरूर कीजिएगा। ओके, मतलब जिसके बुनियाद पे आपको डेली अपडेट आ सके कि नहीं हम लोग क्या क्या पढ़ रहे हैं और किस हिसाब से पढ़ रहे हैं करके। ओके चलो, तो देखो पहला एग्जांपल आपके सामने है 0.5 डिवाइड बाय 0.005 माइनस 0.000। लेकिन ये सवाल लिखने में गलत हो गया। ये सवाल ऐसा नहीं है, ये सवाल वही बोलू 0.05 है, ठीक है, और ये नहीं था बड़ा, 0.05 था, ठीक है। बराबर है क्या अभी लिखा, डिवाइड बाय 0.9। चलो अब इसको सॉल्व करना है तो इसमें एक चीज याद रखिए कि कभी भी हमने क्या सीखा था, पॉइंट वाले को बैलेंस करना सीखा था। तो ऊपर में पॉइंट के बाद 1 है, नीचे में 3 है, तो ऊपर में क्या कर दो, ऊपर में क्या कर दो, 1 मिनट बड़ा, ऊपर में क्या कर दो, सीधा सीधा, हाँ हाँ 1 मिनट जरा, जो भी है। तो देखो बच्चा, इसमें एक चीज मैं बता दूं आप लोगों को कि सबसे पहले हम लोग बैलेंस करने का काम करते हैं, बराबर है। ऊपर में पॉइंट के बाद 1 डिजिट है, नीचे में पॉइंट के बाद 3 डिजिट है, तो पहले क्या कर लो, बैलेंस कर लो। ऊपर में बैलेंस करने के लिए क्या करना पड़ेगा, 2 जीरो लगाना पड़ेगा, पॉइंट अपने आप मर गया। तो ऊपर में क्या बचा 500 और नीचे में क्या बचा मात्र 5। ये पता है ना, ये कला सीखी है ना हम लोगों ने, इसके बारे में ज्यादा डिटेल नहीं जा रहा अभी। माइनस ऊपर में 3 है, नीचे में 2, तो भाई एक नीचे 0 बनाना पड़ेगा, अपने आप पॉइंट मर जाएगा, तो ऊपर में बढ़ जाएगा 5 और नीचे में हो जाएगा 50, ठीक है, डिवाइडेड बाय 0.09 है। अब ध्यान से देखो, 5 कितना जा 100 जा, माइनस 5 कितना जा 10 जा, नहीं समझे, बचा क्या 100 माइनस 1/10। अब क्या करता, सीधा सीधा इसके नीचे कुछ नहीं तो 1 है, तो बड़ा अगर यहाँ पे 10 आ गया तो ऊपर डायरेक्ट माइनस कर सकता हूं, तो इंटू 10 इसको भी करता, इंटू 10 इसको भी करता, चलेगा। तो ऊपर हो गया 1000 माइनस 1 और नीचे में हो गया मात्र 10, और ये क्या हो गया डिवाइडेड बाय 0.09। मैं क्या बोल रहा हूँ, सीधा सीधा ध्यान दो, 1000 से 1 गया कितना 999 डिवाइडेड बाय कितना 10 डिवाइडेड बाय कितना 0.09। नहीं समझा, समझ में आया? अब मैं क्या बोलता, ध्यान से देखना, टुकुर टुकुर देखना। डिवाइड मतलब यह है 0.09 है, तो पॉइंट के बाद 2 डिजिट है, तो पॉइंट गायब करने के लिए नीचे क्या कर दूं, नीचे क्या कर दूं बताओ सीधा सीधा, अरे डायरेक्ट 9 लिखता और नीचे में पॉइंट के बाद 2 डिजिट है तो 2 जीरो दे देता, खत्म काम, नहीं समझे? अब बड़ा क्या बचा है रे, डिवाइड जिसके सामने रहता है क्या होता है, इनटू होके उल्टा का पाल्टा, मतलब 1 जीरो यहीं पे मर गया, 9 कितना जा 111 जा, तो 111 इंटू 10 कितना हो जाएगा 111, टकलिया आपका आंसर, जो कि क्या है सी। समझ में आई बात, समझ में आई बात? ऐसे डील कीजिएगा, बड़ा मर्जी आपकी है, अभी आप इसको कैसे डील करना चाहते हो, है ना। देखो नेक्स्ट एग्जांपल की तरफ हम लोग जाते हैं। चला, एक रेल्वे गाडी एका स्थानकावरून पहाटे 5 वाजून, बघा एक हा कुठला तरी स्थान असेल, ठीक आहे, या ठिकाणाहून पहाटे 5:17 सुटली, ठीक आहे, सुटली 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 आणि दिल्ली पोहोचायला 8 तास 49 मिनिट घेते, इथून निघाली, ठीक आहे, आणि इथे दिल्ली पर्यंत पोहोचायला 8 तास 49 मिनिट काय करतोय तो घेत आहे। जर तिला 36 मिनिटे विलंब झाला तर ती दिल्लीला कधी पोहोचेल? पहिले एक काम करू, लक्ष दे, पहिले काय करू आपण, पहिले 5:17 पासून 8 तास 49 मिनिट किती होतात, किती वाजतात ते पहिले काढूया, आणि ते उशिरा पोहोचली आहे म्हणून तितकं अजून ऍड करूया, समजलं का? चालेल, म्हणजे उत्तर तुमच्या समोर राहणार,
मान्य कराल? आता बघा 5 वाजेपासून 5:17 8 तास 49 मिनिट पहिले ऍड करू म्हणजे आपल्याला माहिती पडेल की तो किती वाजता तिथे पोहोचला. म्हणजे किती वाजता तिथे पोहोचू शकतो, कारण की एक्झॅक्ट टाइम त्याला इतकं लागत आहे. एक्झॅक्ट टाइम त्याला इतकं लागत आहे. आणि 36 मिनिट विलंब म्हणजे का? जास्तचे लागत आहेत ना, जास्तचे लागत आहेत ना. एक तर यामध्येच ऍड करा, नाहीतर ऍड करून अजून ऍड करा. समजला? सगळ्यात बेस्ट काय? त्याला 8 तास 49 मिनिट लागणार होते पोहोचायसाठी, पण विलंब झाला म्हणून 36 मिनिटं अजून जास्तचे लागतील. तर त्यामध्ये एक काम करा, 36 मिनिट पहिलेच ऍड करून टाका, होत बसेल काम धंदा. हा बरा आहे की नाही? ठीक आहे. म्हणजे आता बघा 9 आणि 6 किती होतात? 15. त्याच्यानंतर 4 आणि 4 8 आणि हा 8 तास 85 काय मिनिट लागणार आहेत. इतका पक्का, इतका पक्का. आता निघाली किती वाजता होती? 5:17 आता यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा रे बाळा, काय की बाबा 85 मिनिट म्हणजे 60 मिनिटापेक्षा जास्त आहे ना. किती जास्त आहे? किती जास्त आहे? 25. तर बस, तर 25 आणि 1 तास तो समोर गेला म्हणजे किती? 9 तास 25 मिनिटं त्याला लागणार आहे. बरोबर आहे? तर 8 वाजे सकाळी 5 वाजेपासून ठीक आहे, तर 9 तास तुम्हाला समोर जायचं आहे. एक तर दिमागाच्या वेनी जा, नाही तर यामध्ये हे फक्त बेरीज करा. 9:25 मिनिट, 7 आणि 5 12 आणि हा 42 42 मिनिटं कुठे दिसत आहे? अरे हे तर पहिलेच कॅन्सल झाले. आता राहिली गोष्ट बी आणि डी मधला. आता बघ 9 आणि 5 14. आता 14 म्हणजे काय? 14 सर एकही नाही 14 वाले इथे. 14 म्हणजे 2. हे रेल्वेच्या टायमिंगच्या हिशोबाने झालं. याचा मिनिंग काय? तर रेल्वेच्या टायमिंग वरून नॉर्मल टाइम आणण्यासाठी 12 मधून मायनस करा. -12 कराल तर 2 वाजतात. 2:42 मिनिट. मला सांग, सकाळी 5:17 9 तासातच रात्र येते का? नाही ना, 9 तासातच रात्र येते का? म्हणजे हा रात्रीवाला तर कॅन्सलच झाला बाळा. दुपारचे 2:42 तो कुठे पोहोचेल? दिल्लीला पोहोचेल. समजले का बये? अय बये, समजला? रात्रीच्या 2:42 तुझं उत्तर आला होता ना? समजला? समजला? असं गलत्या करा नको. त्यांना माहित आहे तुम्ही गलती कुठे करणार. 100% इथे लॉजिक माहीतच पाहिजे. आधीच करून टाकणार आहे. 36 मिनिटं विलंब लागणार आहे म्हणजे 36 मिनिटं जास्तचे लागतील. पहिलेच तो पोहोचणार होता 8 तास 49 मिनिटांमध्ये. पोहोचण्याची त्याची व्हॅलिडिटी होती, पण विलंब झाल्यामुळे 36 मिनिटं अजून ऍड होतील म्हणजे किती? 8 तास 85 मिनिट लागतील. हा 85 हा काय आहे? 60 पेक्षा जास्त आहे. 60 मायनस करा तर 25 येतात, पण हे 60 इकडे ट्रान्सफर होतील म्हणजे 1 तास ट्रान्सफर झाला, म्हणून 9 तास 25 मिनिट त्याला लागतील पोहोचायसाठी दिल्लीला. तर निघाला होता 5:17. एक तर हिसाब लावा. 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 12, 1 आणि 2 म्हणजे 2 तर वाजणारच आहेत. लॉजिकच्या हिशोब आहे. ते पण दुपारचे. हे तर पहिलेच कॅन्सल झाले, सकाळचे. समजला? तर हेच तुमचा उत्तर बाळा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. यांची बेरीज विचारलाय तुम्हाला. 8.8, 8.08, 8. जे काही आहे, तर काय करायचं? पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिणे हे लक्षात ठेवा कधी पण. 8.008 त्याच्यानंतर 88. जनरली आपण असा करतो, असा करायचा नाही. पॉईंटच्या खाली पॉईंट बिलकुल आला पाहिजे. 0088 यांची जेव्हा बेरीज करता 8 जसंच तसं. 8 आणि 8 16, 8 आणि 1 9 आणि 8 मग काहीच नाही. ठीक आहे. अच्छा, पॉईंट 8968 कुठे आहे? 8968 इथे पण, इथे पण. अरे बापरे, हा तर पहिलेच कॅन्सल. हा चला. त्याच्यानंतर 8 चौ किती? 32/2 आणि 3 इकडे आले. 2 कुठे दिसते पॉईंटच्या आधी? 2 ठिकाणी दिसते. ठीक आहे. 8 आणि 3 11 म्हणजे 112.8968 हा तुमचा उत्तर. नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल की तरफ जाते. 1 नंबर सवाल काय म्हणतोय की 8,9,0,4 या अंकांचा यूज करून प्रत्येक अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यातील फरक किती म्हणतोय रे. ठीक आहे. तर या अंकांपासून मोठ्यात मोठी
6 अंकी संख्या बनवायची आहे, बरोबर आहे. तर पहिले काय करायचं, मोठ्या अंकापासून सुरू करून टाकू. 9, 8, आणि तुम्हाला मी सकाळी ट्रिक सांगितलं, मोठ्यात मोठी जेव्हा संख्या म्हणतोय, आता इथे बघा त्यांनी असं नाही म्हटलंय की पुनरावृत्ती न करता, ठीक आहे. म्हणजे आपण आता पुनरावृत्ती करू शकतो, तर पुनरावृत्ती म्हणजे रिपीट करू शकतो. कुणाची रिपीट करायची इथे कधी पण लक्षात ठेवायचा, जे मोठी संख्या दिसत आहे त्याच. म्हणजे काय, 9, 9. म्हणजे आता बघाल तुम्ही काय म्हणताय सर, तर नेहमी लक्षात ठेवायचं, त्यांनी म्हटलंय 6 अंकी, आपल्याकडे झाले फक्त 4 अंक, त्यामधले जे मोठे अंक आहेत ते वाढवून टाकायचं. किती वाढवायचं, जितके अंकी तुम्हाला बनवणे आहे तितकं. आता 4 आहेत, 6 अंकी बनवायचं आहे, म्हणून 9, 9 हे संख्या झाली तुमची मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या. समजलं. आता लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले काय करायचं, पहिले लहानात लहान संख्या सांगा बरं कोणत्या आहेत. छोटी मधून मोठा सुरू करा. 0, 4, 9, 8. पण हे 3 अंकी असते म्हणून हे होणार नाही, म्हणून अदला बदल करायचं पहिल्या आणि म्हणजे संख्यांचं, म्हणजे 4, 0, 9, 8. पण हा लक्ष दे बरं, सॉरी लक्ष दे, 8, 9 इथे पण 8 आणि 9च पाहिजे होता, ठीक आहे. पण आता इथे बघाल 4 अंकी झाले ना, आपल्याला किती पाहिजे होते, 5. तर या ठिकाणी जो सगळ्यात छोटू असते ना त्याला 2दा रिपीट करावं लागेल. का, कारण आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आणि आहे आपल्याकडे 4च अंकी. तर मग काय करायचं, 9, 8, 0, एक वेळा अजून 0 आणि मग 4, झाले 5 अंकी. लहानात लहान 5 अंकी संख्या, ठीक आहे. यांच्यातील फरक म्हणत आहे बाळा. फरक म्हणजे मायनस होतो. 4तून 9 जात नाही, 14तून 9 गेले किती, 5. आणि त्याच्यानंतर 10तून 9 गेला 1, त्याच्यानंतर 8तून 1 गेला, आणि त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 9तून 4, 5, त्याच्यानंतर 9. तर 9, 5, 9, 7, 1, 5 सी तुमचा उत्तर. समजला, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बाळा. देखो देखो हा बा बाळांनो, गडबड झाली आपल्याकडे थोडीशी. पाय 9, 9, 9, 8. अरे यार इथे 0 4 नाही, 4 0 पाहिजे. काय झालं बाळांनो आज, 4 0 काय पाहिजे होता इथे, 4 0. आता हा तर बरोबर आहे ना, मग थोडं उत्तर चुकेल आपलं. 10तून 9 गेला किती बाळा, 1. आणि काय म्हणतात 14तून 9 गेला 5, 8तून 1 गेला आणि मग 9. आणि बघा 5 1 आणि 1 5चा पंडा चेंज झाला होता, हो की नाही. आणि 9तून 4 गेला बाळा 5 आणि हे 9. तो तुमचा 100% अभी आंसर क्या है, बी है, ये नहीं, ठीक है. समझ रहे बातों को, कोई डाउट है, ये हो जाता है थोड़ा थोड़ा कभी. नेक्स्ट एग्जाम्पल देखो बच्चा, चल देखो बच्चा, नया सवाल, बहुत बेहतरीन सवाल है ये. काय म्हणतोय की एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्या हाती आलेली संख्या नेहमी डॅश डॅश डॅशने विभागली जाते. आता हा काही काय म्हणता येणार, हा शाब्दिक स्वरूपाचा प्रश्न आहे. शब्दांचा उपयोग केलाय, अंकांचा उपयोग केलाय का, तर या ठिकाणी स्वतःहून अंक मानून टाका. मी दोन एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजायला बरं होणार. काय, सगळ्यात पहिला घेतो 12. हे एक संख्या आहे. या बघा एका संख्येतील अंकांची बेरीज म्हणते, तर ही ते संख्या आहे. यांची बेरीज करा, 1 अधिक 2 किती, 3. मान्य कराल. यांची बेरीज, अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास म्हणते. कोणत्या संख्येतून, जी संख्या तुम्ही घेतलं होतं ना तीच, त्याच संख्येतून त्या अंकांची बेरीज वजा केल्या असता खालीलपैकी कोणत्या अंकांनी नेहमी भागलं जाणार, असं म्हणतोय. तर बाळा समजूनच येतो ना, 12 मधून हे 3 गेले किती, 9. आता 9 तर तसं 9 ने तर भागत जातो 100%, ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला वाटेल सर चुकीचं आहे का आपलं, ठीक आहे. एक काम करू, 1 2 3 हे वेगळी अंक घेऊ. झालं, ही संख्या घेऊ, या संख्यांच्या अंकांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात, 6. जे काही संख्येच्या अंकांची बेरीज करून येणारी संख्या असते ती संख्या
त्याच संख्येमधून जेव्हा आपण वजा करत असतो, कसं कोणासोबत भाग जाणार ते पहा. तर 13 मधून 6 गेले रे, 13 मधून 6 गेले 7 आणि 12 मधून 11 पहा. हा 117 पुन्हा पहा ना कशाने भाग जाणार, 9नेच जाणार. द्यायची गरज नाही, समजूनच पडते कसोटी आहे 9ची. 7 1 1 म्हणजे 9, 9ने भाग चालले ना. असे वाटेल कोणतीही संख्या घेऊन बघा, त्या अंकांची बेरीज करायची आणि त्याच संख्येमधून मायनस करायचे, 9नेच भाग जाणार. तो नेहमी हा रूलच लक्षात ठेवा की काय, 9नेच विभाजित राहणार, दुसऱ्या कुठल्याच संख्येने नाही. 9नेच उत्तर म्हणून तुमचा कोणता, डी. नेक्स्ट देखो बच्चा, सवाल 1 नंबर. सुषमा नावाची एक चॅन्ड्री आहे, म्हणजे पोरगी. एक गाडी तिने 2,80,000ला खरेदी केली. कोणती तरी एक गाडी असेल, कितीला खरेदी केलं, खकी आहे त्याचं 2,80,000ला. ठीक आहे. दुरुस्तीसाठी त्यांनी किती लावले, 14,800 रुपये, म्हणजे ते पण खरेदी किंमत मध्येच येणार. हा, आणि इतर खर्च म्हणजे पेट्रोल पाणी अन्ना उन्ना इकडे तिकडून नाही का, ते झालं 5,200. म्हणजे एकूण त्याची खरेदी किंमत, हे सगळे मिक्स करावं लागतील की नाही. निवड खरेदी किंमत 2,80,000 होणार का बाळा, नाही. तर खरेदी किंमत मध्ये तुम्ही जे विक्री म्हणजे खरेदी किंमत करता, जे काही घेता, ती व्हॅल्यू, ती किंमत, अन्नाच्या ट्रान्सपोर्ट वगैरे ते पण आलं, आणि काही दुरुस्ती करता तर ते पण आलं खरेदी किंमत मध्येच. त्यांची बेरीजच करून ठेवायची. तर टकल्या 8 आणि 2 10, हा किती 10 पुन्हा, आणि हा किती बापा बापा बापा, अरे बापा बापा, हा 3 लाखच झाले रे डायरेक्ट. आणि तिने ती गाडी 3,47,960 रुपयाला विकलं बाळा. 3 लाख ते 3,47,960. आता हा समजूनच पडून राहिला, खरेदी किंमत खूप लहान आहे, विक्री किंमत मोठी आहे, म्हणजे नफा होणार आहे ना. आता कितीचा नफा, 3 लाख यामधून मायनस करणे, म्हणजे किती 47,960 रुपये त्याची काय झाली, नफा झाली. म्हणजे सी तुमचा उत्तर. नफ्या तोट्याचे इतके चिल्लर प्रश्न तो विचारणार आहे तुम्हाला, ते भारी भरकम वाले प्रश्न आता कॅन्सल झालेले. ठीक आहे, ठीक है, चलो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. देखो बच्चा, सवाल क्या बोल रहा है, सवाल की एका मैदानाची लांबी रुंदीच्या तिपटी एवढी असून क्षेत्रफळ 43,200 चौरस मीटर आहे. एक व्यक्ती 10 सेकंदात 30 मीटर चालत असेल तर 30 मीटर चालत अंतर पार करते, तर तिला फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल. तुम्हाला क्षेत्रफळाशी घेणं देणं असते का, फेऱ्या मारताना का पुरा काय आयत भर तो फेऱ्या मारते का, त्याच्या बाउंड्रीवर मारतो ना. म्हणजे आता बघा, बाउंड्री अगर सपोज सांगेन तर बघा, हा काय झालं आपलं आयत झालं, आणि ही काय झाली लांबी. ठीक आहे, आणि ही काय झाली इकडली रुंदी. समजा, आता मला सांगा, ही काय झाली लांबी आणि ही झाली रुंदी. ठीक आहे, आता याचं क्षेत्रफळ मला 43,200 क्षेत्रफळ म्हणतोय मी. हा, क्षेत्रफळ किती आहे, 43,200. समजून घ्या प्रश्न. त्याच्यानंतर तर आता मी का म्हणतो, त्याच्यानंतर अजून एक म्हणतोय की एका मैदानाची लांबी, म्हणजे या मैदानाची लांबी, लांबी बद्दल बोलतोय तो, लांबी रुंदीच्या तिपटी एवढी आहे, म्हणजे 3 पट आहे. रुंदीच्या, कोणाच्या, रुंदीच्या, म्हणजे 3 पट, म्हणजे 3 गुणिला कुणाच्या, रुंदीच्या. मला सांग, कुणाबद्दल सांगितलंय बाळा, लांबी बद्दल सांगितलंय की ती रुंदीच्या 3 पट आहे. म्हणजे रुंदीबद्दल माहित आहे का तुम्हाला, तर रुंदीला आपण काय मानूया, x मानू, तर लांबी आपोआप काय बनणार, 3x होणार. क्लिअर आहे, कारण की ते 3 पट आहे. लांबी काय, रुंदीच्या 3 पट, म्हणजे रुंदी जर x असेल तर लांबी काय होणार, 3x. काय डाऊट इथपर्यंत. अच्छा, आता जी घोषणा त्यांनी केलेली आहे की एक व्यक्ती 10 सेकंदात 30 मीटर चालते. ठीक आहे, तर तिला पूर्ण त्या पर्टिक्युलर आयतचे फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल, असा त्याचा साधा सोपा सरळ प्रश्न आहे. ठीक आहे, तर आधी बाउंड्री पूर्णची पूर्ण बाउंड्री आहे किती
बाउंड्री म्हणल्याबरोबर डोक्यामध्ये काय येते? परिमिती. परिमिती काय असते सांगा बरं आयतची? 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. तर तुमच्याकडे लांबी ना धड आहे ना रुंदी धड नाही आहे, तर पहिले अधिक काढावा लागेल. तर तो काढण्यात कोण मदत करते? क्षेत्रफळ तुमचं मदत करणार आहे. कोण मदत करणार आहे? क्षेत्रफळ. अरे कोण मदत करेल रे? चला, क्षेत्रफळ. आयतचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय कोणी सांगू शकेल का? लांबी गुणिला रुंदी. अरे बुंदी नाही, रुंदी. लांबी किती आहे बाळा? 3x. रुंदी रे x. 43200. 3x into x 3x चा स्क्वेअर. आता मी का म्हणतो बाळा, 3 गुणाकारात आहे तिकडे जाणार तर भागाकारात. चला बरं भागाकार देऊ मस्तपैकी. 432 टकल्या टकल्या डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12 आणि पुन्हा 3 4 जा 12. 2 टकले म्हणजे अरे रे रे कामच जमला रे आपला. x स्क्वेअर इक्वल्स टू 144 टकल्या टकल्या. मी का म्हणतोय, स्क्वेअर जेव्हा तिकडे जातो तेव्हा काय बनतो? स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ बनतोय. 14400. तर मला सांगा 144 म्हणता बरोबर डोक्यामध्ये काय येते? 12 चा स्क्वेअर. आणि 2 टकल्या म्हणजे किती टकल्या? 1 टकल्या. तर x ची व्हॅल्यू किती आली बाळांनो? जर x 120 आहे तर लांबी किती होणार? 3 इंटू 120. तर 12 3 36 आणि हा टकल्या. आणि रुंदी किती झाली? x म्हणजे 120. काही डाऊट आहे का? म्हणजे आता आपल्याला लांबी पण मिळाली आहे, रुंदी पण मिळाली आहे. तर परिमिती चोपडा मिळेल का नाही मिळेल? सांगा बरं. 2 इंटू लांबी किती रे? 360. रुंदी किती रे? 120. तर चलो बरं, आप मेरे को बताओ. पाय 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 नाही काय म्हणतो? 360 प्लस 120 480. तर बाळा 4 2 टकल्या जा टकल्या 2 8 जा 16 2 4 जा 9 म्हणजे 960 मीटर काय आहे तो? ट्रॅक आहे चालण्याचा. तिचा काय आहे? ट्रॅक म्हणजे परिमिती झालं. ठीक आहे, पण इथंच तुमचं संपलं आहे का बाळा? नाही. आता तर मेन कसरत सुरू आहे. काय की एक व्यक्ती म्हणतोय, तो जो व्यक्ती आहे 10 सेकंड मध्ये बाळा 30 मीटर चालते. किती सेकंड मध्ये? 10 सेकंड मध्ये 30 मीटर चालतं. 10 सेकंड मध्ये बनतोय मी. तर 960 मीटर पूर्ण करायसाठी म्हणजे एक फेरी पूर्ण करायसाठी त्याला किती वेळ लागेल? आता बघा इथपर्यंत समजलं? काही डाऊट आहे कोणाला? परिमिती आली 960. हे परिमिती म्हणजे एक फेरी झाली बाळा. एक फेरी 960 मीटरची असते. मान्य कराल? तर त्यांनी काय म्हटलं आहे, तर 10 सेकंदात तो जर 30 मिनिट चालत असेल तर तिला 3 फेऱ्या मारण्यासाठी पाय 3 फेऱ्या मारण्यासाठी किती वेळ लागेल? तर हिसाब तुम्हाला 10 सेकंदाचा दिलाय बरं. हा थोडसा इथे जरा बघा, गलत नाही आहे, बरोबर आहे. एक फेरी म्हणजे 960 ना, तर 3 फेरी म्हणजे काय होणार? 3 गुणिला 960. तर काय होतो? 3 0 जा 3 6 जा 3 9 जा 28. नाही समजलं? 2880 मीटर 3 फेऱ्यामध्ये तो चालून घेणार, इतका पक्का. काय डाऊट? काय डाऊट? आता कंडिशन तुम्हाला काय म्हणतोय बाळा? तो कंडिशन असं म्हणत आहे की जर तो 10 सेकंदात 30 मीटर जात असेल तर 2880 मीटर चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? हा साधा प्रश्न आहे. 3 फेऱ्या म्हणजे 2880. तर मी काय म्हणतो बघ, आपण असा करू शकतो ना, बघा वेळ 2880 आणि हा आहे तुमचा 10 सेकंड, हा आहे तुमचा 30 मीटर. तर बघा बाळा, याला काय करणं खूप कठीण आहे का रे? याला करणं काही खूप कठीण आहे का? हा आपला तिरपावाला फॉर्मॅट आहे ना. कसं कसं? 2880 इंटू 10 डिवायडेड बाय काय? 30. खतम. असा करतो ना आपण, म्हणजे आपल्याला ही वेळ पक्का मिळून जाणार. ओके, चल बघा 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 टकल्या टकल्या लिहिला. तर 2880 ला 3 ने डिवाइड करू. ठीक आहे. 3 किती जा 28 होतो? 3 9 जा 28 तो होत नाही, पण 27 होतो.
आणि 3 6 18 आणि हा टाकल्या म्हणजे 960 लागतील बाळा. 960 लागतील, कारण की सेकंड मध्येच दिलेला आहे हिसाब. हा, पण त्यांनी जे पर्याय दिले आहेत ते मिनिट मध्ये दिलाय. तर 960 मिनिटामध्ये कन्वर्ट करायसाठी टेन्शन घ्यायची काही गरज नाही. काय करावं लागेल? डिवायडेड बाय 60. ठीक आहे, म्हणजे 960 60 ने डिवाइड करणे. मुलं काय करतात? धरतात 60 आणि 60 मेलाची 9 मिनिट बोंबल. असा करायचा नाही, असा करणे नाही. टकल्या मरीस उरलं काय बाळा? 96 डिवाइडेड बाय 6. अब 96 को 6 के साथ डिवाइड करना बड़ी बात नहीं है. 6 1 जा 6 आणि 6 6 जा 36 म्हणजे 16 मिनिट लागणार बाळा. गोष्ट समजली का? थोडासा बघा चॅलेंजिंग जरूर आहे, पण लॉजिकच्या हिशोबाने कराल ना तर खूप सोपं आहे. याची प्रॅक्टिस जरूर करा घरी. असे प्रश्न येणारच आहेत परीक्षेत, हे बिलकुल फिक्स ठेवा. ठीक आहे, समजलं का? काही डाऊट आहे कोणाला? बघा, एक शब्द फक्त आपण नाही वाचलं म्हणून आपल्याला त्रास झाला, कारण की हा 3 फेऱ्याबद्दल होता आणि आपण एकाच फेरीवरून डिस्कस करत होतो. समजलं? तो 3 फेरी म्हणून पूर्ण प्रश्न वाचणे हे लक्षात घ्या. ठीक है ना? चला नेक्स्ट प्रश्न बाळांनो. चलो देखो बच्चा, सबसे मेन चीज नया सवाल, ये ऐसे सवाल बहुत पूछ रहे हैं आजकल. पाई चार्ट हो गया, ये पाई चार्ट म्हणतो याला आपण. ठीक है, बार ग्राफ हो गया, है ना? ऐसे किस्म की चीजों को हम लोग जैसा बोलते हैं. कैसे? तो देखो, शेजारी दिलेल्या आलेखात एका रोप वाटिकेतील विविध फुलझाडांच्या संख्येची माहिती दिलेली आहे. म्हणजे मोगरा 40 डिग्री आहे, गुलाब 80 डिग्री आहे, जास्वंद 100 डिग्री आहे, इतर 140 डिग्री आहे. ठीक आहे, संख्या माहिती दिलेली आहे. सर्व मिळून एकूण 720 रोपे असतील. सगळे मिळून म्हणजे या सगळ्या मोगरा, गुलाब, जास्वंद, इतर या सगळे मिळून बाळा रोप किती आहेत? 720 टोटल. एकूण किती आहेत? 720 रोपे आहेत. ठीक आहे, तर मोगरा व गुलाब, आता बघ ते नंतरची गोष्ट झाली. ठीक आहे, त्याचं असं म्हणणं आहे मोगरा व गुलाब, मोगरा व गुलाबाची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत हा तुम्हाला कळणार. तर त्यासाठी मोगरा आणि गुलाब, मुलं काय करतात? धरतात मोगरा 40 आहे म्हणतात आणि गुलाब म्हणतात 80 आहे म्हणतात आणि जास्वंद 100 आहे म्हणतात. म्हणजे हा म्हणतात डायरेक्ट 40 न 80 120 आणि हा 100 आणि डायरेक्ट म्हणतात सर 20 न जास्त आहे. हा ए पर्यायाचा उत्तर देतात, पण हा सरासर चुकीचा आहे बघ. सांगतो लक्ष द्या. काय म्हणणं, असं कधीच नाही करणे. ते तुम्हाला जे दिलेली आहे ना ते संख्या नाही दिलाय बघ, की तुम्हाला मोगरा 40 आहे, गुलाब 80 आहे, हे संख्या नाही, डिग्री दिली आहे. काय दिली आहे? डिग्री. काय दिली आहे? डिग्री. जसं मोगरा किती डिग्री आहे? 40 डिग्री. गुलाब किती डिग्री आहे? 80 डिग्री. याचा मिनिंग असं नाही आहे की ते 80 आहे. तुम्हाला माहित आहे पाय चार्ट मध्ये सर्कल असते, वर्तुळ आहे हा, आणि वर्तुळाचं एकूण किती असते? 360. बस, एकूण वर्तुळाचं 360 आहे. म्हणजे डिग्री 360 डिग्री झाली आणि एकूण त्यांनी किती रोप दिले आहेत? 720. म्हणजे 360 डिग्री म्हणजे 720 रोपे झाले की नाही झाले? जर 360 डिग्री म्हणजे 720 रोप, तर 1 डिग्रीचा जर तुम्ही हिसाब काढलं, बाकी सगळ्या डिग्रीचा हिसाब काढू शकता. तर इकडे पाय बैल, काय म्हटलं मी? 360 डिग्री म्हणजे 720 रोप. काय डिस्कस करून राहिलास? इकडे काय सुरू आहे? पूर्ण वर्तुळ हा किती डिग्रीचा असते? 360 डिग्रीचा. आणि एकूण त्यांनी स्वतःहूनच रोपे दिलेले आहेत किती? 720 रोप. याचा मतलब काय झालं? 360 डिग्री म्हणजे 720 रोपे झाले. तर बाळा 1 डिग्री म्हणजे किती रोप हे तुम्ही अगर काढलं, उत्तरच झालं. म्हणजे 1 डिग्री म्हणजे काय? 720 डिवायडेड बाय 360 होणार आणि हा टकल्या. तर 1 डिग्री म्हणजे किती रोप बाळा? 36 दुने 72 होते. म्हणजे किती रोपे? 2 रोपे. समजला? तर तुम्हाला कशाचा विचारलाय? मोगरा.
40 डिग्री, तर 40 डिग्री म्हणजे 1 डिग्री म्हणजे 2 रोपे, तर 40 डिग्री म्हणजे 40 गुणिला 2 म्हणजे 80 रोपे. गुलाबचा सांग, 1 डिग्री म्हणजे 2 रोपे, तर 80 डिग्री म्हणजे 80 इंटू 2 160 रोपे. आणि राहिली गोष्ट जास्वंतचे, 1 डिग्री म्हणजे 2 रोपे, तर 100 डिग्री म्हणजे 200 रोपे. नाही समजलं तर बाळा सांग, मोगराचं किती आहे? 80. गुलाब किती आहे? 160. जास्वंत किती आहे? 200. नाही समजलं? सांगा मग 160 आणि 80 किती होतात? 240. आणि हा किती? प्रश्न काय विचारलं होतं की मोगरा व गुलाबाची रोपे जास्वंदाच्या रोपापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत? बाळा, मोगरा आणि गुलाबाची रोपे जास्वंदपेक्षा जास्त आहेत की कमी आहेत? जास्त आहेत. कितीने जास्त आहेत? 40 ने. म्हणजे तुमचं उत्तर काय झालं? 40 ने जास्त. कमीचा तर प्रश्नच नव्हता. बघा, तुम्हाला भ्रमित करण्यासाठी 20 ने जास्त पण दिलं होतं त्यांनी. त्यांना माहित होता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही गलती करणार आहात. समजलं नाही समजलं? समजलं. आता याची एक ट्रिक पण सांगतो. काय सांगतो? ट्रिक. आता इथपर्यंत समजलाय? काय डाऊट आहे का कोणाला? थोडसा तरी, उलूसा तरी? चला, आता हे इतकं काढण्यात बसण्यापेक्षा आपल्याला माहित आहे ना सगळ्या काय गोष्टी. 1 डिग्री तर तुम्ही काढल्या 2 रुपये. 1 डिग्री म्हणजे किती? 2 रुपये. काही डाऊट आहे इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही. एक हा तर काढावाच लागणार आहे तुम्हाला. ही पद्धत तर इथपर्यंत करण्याची आहे, डिग्री काढण्याची. ठीक आहे. 360 सोबत कम्पेअर करायचं, त्याला आपोआप तुम्हाला डिग्री माहित पडतं. झालं माहित? त्यानंतर काय करणे, मोगरा किती आहे? आता हे नाही करत बसायचं, हे करत नाही बसायचं. डायरेक्ट मोगरा किती आहे? 40. गुलाब किती आहे? 80. ठीक आहे. आणि जास्वंत किती होता? 100. समजला? 40 ना 80 किती? 120. नाही समजला? आणि इथे किती आहे? 120. आणि हा किती? 100. कितीने जास्त आहे बाळा? 20 डिग्रीने जास्त. कितीने जास्त? 20 डिग्रीने जास्त. 20 डिग्रीने. पण 1 डिग्री म्हणजे किती होतो? 2 रोपे. तर 20 डिग्री म्हणजे किती? 2 इंटू 20 40. म्हणजे हा इतकं पोतीपुराणे करत बसायची गरज नाही, रोपे काढायची गरज नाही. सांगण्याचा उद्देश समजलं का? बघा, जसं तुम्हाला बरं वाटेल तशा पद्धतीने करा. लॉजिक मी सांगतोय, आता इम्प्लांट कसं करतात तुमच्यावर राहा. समजलं नाही समजलं? काही डाऊट वाटत आहे थोडसा तरी? बघांनो, बघा, अशाच प्रकारचे ट्रिक आपण ओव्हरऑल आपल्या अभ्यासामध्ये करत असतो, जेणेकरून कुठे नाही कुठे तुम्हाला सोपं जाईल. हा माझा एक उद्देश असते. तसंच त्याच हिशोबाने आमचे नवीन बॅचेस बघा. जर तुम्हाला आमच्यासोबत जुळायचं असेल ना, आमचे नवीन बॅचेस 19 जानेवारी 2025. ठीक आहे. म्हणजे जे कोणी आता 4th मध्ये असतील आणि नवोदय 2026च्या हिशोबाने तयारी करायचा विचार करत असतील, त्यांच्यासाठी 19 जानेवारी पासून आमचे नवीन बॅचेस सुरू होत आहेत. तर तुम्हाला जास्त डिटेल हवे असेल तर 8275397522 वर कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओव्हरऑल सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाणार की आमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन कशा पद्धतीने आपण अभ्यास करतो बा म्हणून. ओके. आणि अगर सपोज हे डेली अपडेट साठी तुम्हाला अगर आमच्यासोबत जुळायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पक्का करा. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणत्या आकृतीत जास्त विशाल कोन आहे? विशाल कोन म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180च्या कमी. बरोबर आहे? ठीक आहे. तर इथे बघ, हा तर इथे विशाल कोणाचा प्रश्नच येत नाही. ह्या तर 90 डिग्रीच्या खालीच आहे. हा कॅन्सल झाला पहिल्या पुरुषातमध्येच. हे फक्त इथे आहेत विशाल कोणते? हे 2 आहेत. हा एक आणि हा एक. वाटत आहे 90 डिग्री पेक्षा जास्त. इथे पण बघा 90 डिग्री पेक्षा जास्त हा वाटत आहे, हा वाटत आहे, हे नाही वाटत आहेत. आणि आहेतही, असतीलही तर 1 2 3 आणि 4. हा एकूण 4च आहे तिथे विशाल कोन. अगर 90 डिग्री पेक्षा जास्त अगर दिसतही असतील तरी. ठीक आहे. इथे बाळा हा विशाल कोन वाटतच आहे 90 पेक्षा जास्त. पाय 1 2 3 4 5 6. आता बघ, इथे 4 होते, इथे किती आहे? 6. त्यांनी जास्त विचारलाय, याचंही पाहून टाकू. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथे किती कोण आहेत? म्हणजे तुमच्या सगळ्यात जास्त विशाल कोन कुठे आहे बाळा? डी मध्ये. कुठे? डी. बघा, अशा पद्धतीने जज करणे हा सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट असते. हा लक्षात घ्या. क्या बात क्लियर हो रही है?
क्या ये बात क्लियर हो रही है ना? ऐसे ही बेहतरीन एग्जाम्पल हम लोग रोजाना पढ़ते हैं। आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, थैंक यू, टाटा, बाय बाय।